गिरगावच्या या कृपा हेमराज चाळीत 8 नोव्हेंबर 1919 ला पुलंचा जन्म झाला। आजोबा ऋग्वेदी, आजी बायो आणि हे फणसळकर मास्तर। नंतर पुलं पार्ल्याच्या अजमल रस्त्यावरच्या या घरात आले। तिथेच त्यांचं बालपण गेलं। या पेटीचा आणि माझा संबंध माझ्या वयाच्या 8व्या-9व्या वर्षी आला। अच्छा, मोठी गमतीदार गोष्ट आहे बरं का। माझे वडील ऑफिसच्या कामासाठी पुण्याला आले होते आणि मेंदळ्यांचं दुकान आहे ना पुण्यामध्ये, ते मेंदळे त्यांचे वर्ग बनवून निघाले। ते सहज तिथे गेले होते त्यांना भेटायला। ते म्हणाले मुलगा काय करतो, शिकतो, कितवीत आहे, इतका लहान आहे, 8-9, काय गाण्या बिण्याची आवड आहे का त्याला? म्हणाले खूप आवड आहे। मग ही माझी पेटी घेऊन जा म्हणून त्याने एक पेटी दिली। तिची किंमत अखंड 22 रुपये होती त्या काळातली। त्या खोक्यावरती मी शिकलो। पण मला अजून सांगतो की किती कॅज्युअलिटीच्या पेट्या जरी मिळाल्या तरी मला ती 22 रुपयाची पेटी जितकी आठवते तितक्या दुसऱ्या कुठल्याही पेट्या आठवत नाही। इतका मी त्याच्याबरोबर खेळलेला आहे। माझ्या सुदैवाने आमच्या घरामध्ये संगीताला प्रोत्साहन देणारं वातावरण होतं। मुलगा गाण्याला जातो म्हणजे बिघडला अशी खिन्न मनाने माणसं बसत नव्हती। त्यांना हा काहीतरी करेल, त्याला काहीतरी करावं असं वाटतं याचं हौस होती। आणि हे वातावरण मला साहित्य, संगीत, नाट्य तिन्ही याच्यामध्ये मला मिळालं। आणि मला एका असं म्हणतात ना की कुठे जन्म झाला ह्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्या भवितव्याचं एक लक्षण तुम्हाला सापडत असते। मी समजा एखाद्या औरंगजेब घराण्यामध्ये आलो असतो तर पंचायत झाली असती माझी। त्यामुळे मला लढाबिडा द्यावा लागला नाही, लहानपणी इच्छा असूनही द्यावा लागला नाही। उलट मला आठवतं की मी अभ्यास करीत असताना सुद्धा कधी कधी वडील म्हणजे अरे पुष्कळ झालं, जरा थोडी पेटी वाजव। अशा वातावरणात वाढणं हे मी नशीब समजतो माझं। मी नेहमी विचार करतो की असं काय झालं की ज्याच्यामुळे बालगंधर्वांचा माझ्यावरती एवढा संस्कार झाला। मला असं वाटतं की लहानपणापासून पहिल्यांदा जे कानावरती गाणं पडलं ते बालगंधर्वांचंच पडलं। म्हणजे पहिला चांगल्या गाण्याचा संस्कार जो झाला तो बालगंधर्वांचा झाला। तो काळ फार गमतीचा काळ होता, तो बालपणाचा होता म्हणूनच नव्हे, तर एक समृद्धीची निराळी कल्पना होती, सांस्कृतिक समृद्धीचीच निराळी कल्पना होती। आणि त्याच्यामध्ये बालगंधर्वांचं माझ्या तरी दृष्टीने अग्रस्थान होतं माझ्या बाबतीत वैयक्तिक। पाय तुमच्या गावात दुसरा तुरुंगात किंवा स्वर्गात तमा नाही त्याची शाहिराला, तमा नाही त्याची शाहिराला। गुलामी उभी जाळण्याला वाणी काही लाल चेतविला। आम्ही अडाणी बरं बरं, पण आजच्या दिवसापुरती माझी मतं सुधारले तर तूही बस माझ्याबरोबर। बर, मग यातलीच आपण अर्धी अर्धी खाऊया। जाळी मंदी ठिकाणी करवंद, जाळी मंदी ठिकाणी करवंद, जाळी मंदी ठिकाणी करवंद, जाळी मंदी ठिकाणी करवंद। जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार। तुमच्या म्हाराचा मी म्हार, तुमच्या म्हाराचा मी म्हारी। जोहार माय बाप जोहार, तुमच्या म्हाराचा मी म्हार, तुमच्या म्हाराचा मी म्हारी। करू देत शृंगार सख्यानो, करू देत शृंगार, करू देत शृंगार सख्यानो, करू देत शृंगार।
पराग गुंफावेणी राजपुतीच्या नयनी का कधी राजपुतीच्या नयनी का कधी दिसते अश्रुधार करू देत शृंगार सख्यानो करू देत शृंगार मला न माहित कोण यवन तो मला न माहित कोण यवन तो कोण जाणती मृत्यू काय तो हासत हासत मिठी मरणाला हासत हासत मिठी मरणाला हा अमुचा संसार करू देत शृंगार सख्यानो करू देत शृंगार विणतो शेले कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम भाबड्या या भक्तासाठी भाबड्या या भक्तासाठी देव करी काम कौसल्यचा रामबाई कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम एक एक तारी हाती भक्त गाय गीत एक एक तारी हाती भक्त गाय गीत एक एक धागा जोडी जानकीचा नाथ राजा घनश्याम कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम दास राम नामी रंगे राम होई दास दास राम नामी रंगे राम होई दास 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 दास राम नामी रंगे राम होई दास एक एक धागा गुंते रूप जे पटास राजा घनश्याम कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेऱ्यावरती दिसे राम नाम राम नाम राम नाम दिसे राम नाम गुप्त होई राम कौसल्यचा रामबाई कौसल्य
कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम हळू हळू उघडे डोळे पाहितो कबीर पाहितो कबीर हळू हळू उघडे डोळे पाहितो कबीर पाहितो कबीर विणून आशेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम कबीराचे विणतो शेले कबीराचे विणतो शेले कौसल्याचा रामबाई कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम